आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। अहो किती उशीर केला ते यायला आणि ते चिखल लागलेले कपडे अजून नाही बदललेत। शाल होती ना तुमच्या अंगावर? कुठे गेली? तुम्ही खरंच गाडीवरून पडलात ना? म्हणजे काय म्हणायचंय काय तुम्हाला? नाही म्हणजे तुम्ही एवढं गाडीवरून पडलात तरी सगळे कपडे खराब नाही झाले तुमचे, नुसतं पुढंच माती लागली, फाटले पण नाहीयेत कपडे, कुठे लागलेलं बी दिसेना, आणि मग अशी रक्ताचा डाग होतात, तो कुठे? हे काय? हो खरंच लागलंय की तुम्हाला? काय खोटं बोलतोय मी? तुम्ही काय परत माझ्यावर संशय घेताय का? अहो इथं आपल्यातलं प्रेम कसं टिकल, कसं बहरल, नातं कसं फुलल ह्याचा विचार करतोय मी। गुरुजी काय म्हणले त्याचा विचार करतोय आणि तुम्ही माझ्यावर संशय घ्या। नाही तुमचं काय म्हणणं आहे? इथं माझं गुडघं फुटावं किंवा तोंड फुटावं तेव्हा तुम्ही विश्वास ठेवला असता माझा ऍक्सिडेंट झालाय। हो नाही, असं का वाटेल मला? मी संशय नाही घेतला, चुकलं माझं। मला माहिती आहे माझा नवरा देव माणूस आहे। मी हळद आणते। हा ही लाली फारच डोक्यात जायला लागली। मग दहीहंडी फोडा गेला नाही? जायचं की तुझं तू करतो का दाढी? नाही 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 करतो। घ्या बस बोलतो मधी मधी मधी। ए मंग्या, तुझं काय ब्रेकअप पिकअप झाले होय? ते प्रेम भांगाची गाणी कशाला लावले ती? अरे नाही, ही असली गाणी ऐकली का नाही माझा हात हळू 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 चलते, ब्लेड बेड लागत नाही ना कुणाला। नाहीतर तुला माहितच आहे की मी किती जणांचं गळ कापल्याच आहे ती। बोलू नको, नीट दाढी कर, नाही तर माझा गळा कापशील। हा कापतो कापतो, हा करतो करतो। ए जित्या, अरे तुझं तोंड का पडलंय? का त्या सवीची आठवण आली परत? ए नाही, पाहुणी बाईची आठवण आलेला का? अरे बघ की त्या गेल्यापासून त्यांनी एक बी फोन केला नाही मला। अरे मग तू कर ना फोन। अरे मी फोन कराय त्यांचा फोन तर लागला पाहिजे। किती फोन केले मी, फोनच लागत नाही त्यांचा। अरे मग त्यांच्या घरचा कोणाला तरी कर। अरे त्यांच्या घरच्या कोणाचाच नंबर नाही लागा माझ्याकडे। थोड़ी देर के लिए आपका फोन मेरे पास रह सकता है क्या? वो मेरे फ्रेंड का कॉल आने वाला है। अरे मग या त्या पाहुणी बाईच्या एका दोस्ताचा नंबर आहे की माझ्याकडे। अरे केवढ्या जोरात ओरडलाय, आता ह्याचा गळा कापला असता मी। सारखं सारखं काय माझ्या गळ्याशी तूच राहू दे, मला दाढीच नाही करायची। थांब की गेलं बेन, जाऊ दे। तू काय म्हणत होता मित्राचं? मी त्याला ना फोन लावून बघतो। हा लाव। अरे गावतोय का नाही नंबर? अरे कॉल हिस्ट्री डिलीट झाली माझी, कसं शोधायचं त्याचा नंबर? अरे एक काम कर ना, तुझ्या घरी त्या पाहुणी बाईचं सामान असेल की, त्याच्यात बघ की घरचा पत्ता नाही तर नंबर गावतोय का? अरे वय केला का? माझ्या ध्यानातच आलं नाही, मी बघतो। हॅलो होय बरं ऐक, दहीहंडी पशी या डायरेक्ट। गोपाळ भाऊ
ब्लाऊज शिवायचा होता. या माप घेतो. नाव काय तुमचं? आशा माने. आशा माने. तुम्ही लय भारी माप घेता बघा. बाईला कसलीच लाज वाटत नाही. एकदम निवांत असत बघा. काय माहित आहे आपलं काम करावं लागतं. 2 दिवसांनी या देतो. ठीक आहे. हॅलो. हा अगं त्या सुटकेस मध्ये ती कागदपत्र आहेत बघ. हा चालेल, मी आले होते सांगते मग. सुटकेस. गंगा गुप्ता, सेविंग 27-119, तुलसी घाट रोड, वाराणसी, उत्तर प्रदेश. तर गंगाची सुटकेस जित्याच्या घरी आहे. गंगा परत नाही आली म्हणून त्या जित्याने गंगाची सुटकेस ओपन केली तर, कारण जित्याला ऍड्रेस हवा असणार. तर जित्याने सुटकेस ओपन करण्याच्या आधी मला काहीतरी केलं पाहिजे. काहीतरी केलं पाहिजे. ह्या सुटकेस मध्ये काय तर नक्की सापडेल. पण असं पाहुणेबाईची सुटकेस उघडणं बरं वाटेल का? पण मी काय चूक करतोय व्हय? का चोरीबुरी करतोय? दुसरा काय पर्याय बी नाही ना. आणि सुटकेस नाही उघडली तर पाहुणेबाईंबद्दल काहीच कळायचं नाही. नाही, मला बघावंच लागेल याकडे. अरे लगा गोपाळ, लगा आज बरं तुझ्या पाय आमच्या गरीबाच्या घराला लागल्या. ये 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 आतमध्ये. कस काय येणं केलं तू? अरे ये ना काय, इकडनं चाललो होतो हा, तर बाहेर तुझी रिक्षा दिसली. म्हटलं बघा जिथे आहे का घरला. कधी आला? आई काय आत्ता चालू आहे. हा, ही बॅग बिग भरली. कुठं बाहेर चालला काय? अरे ही पाहुणेबाईची बॅग आहे. हा होय जिथे. त्या गंगाजींचा काय फोन बिन? नाही ना लगा, पाहुणेबाई गेल्यापासून त्यांचा एक बी फोन नाही. असं नव्हतं व्हायला पाहिजे बरं का. नाही म्हणजे तू त्यांना घरात एवढी जागा दिली, एवढी काळजी करत होता, पण त्यांनी हे असं केलं हे काय पटत नाही बघ. त्यांनी एक फोन करायला पाहिजे होता. होय ना, तुला बी असं वाटतंय ना? नाही तर काय. माझं बी हेच म्हणणं आहे. आणि तुला तर माहिती आहे पाहुणेबाई असं नाही वागायच्या. मला तर काय तर गडबडच वाटते लगा. म्हणून मी काय म्हणलं की ही त्यांची सुटकेस का नाही मी चेक करतो. म्हणजे त्याच्यामध्ये त्यांच्या घरचा पत्ता किंवा घरच्या कोणाचा नंबर बिंबर गावतोय का ते हुडकतो म्हणलं. हा, माझ्या आधी याला काही सापडलं तर गंगा घरी गेलीच नाही हे याला कळेल. त्याच्या आधी काहीतरी केलं पाहिजे. देवी सिंग.